शिवसेनेचा आज वर्धापन दिन आहे आणि या निमित्त जर आपण आता पाहायला गेलं तर शिवसेनेचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आहेत। जाधव साहेब, ज्या पद्धतीनं आज 58वा शिवसेनेचा वर्धापन दिन आहे, काय भावना आहेत? केंद्रीय मंत्री म्हणून तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात। आज शिवसेनेचा 58वा वर्धापन दिन आणि त्या वर्धापन दिनाला एका सामान्य शिवसैनिकापासून शिवसेनेचा नेता आणि केंद्रीय मंत्री म्हणून उपस्थित राहत असताना खऱ्या अर्थानं एक मानसिक समाधान आणि मनाला आनंद त्या ठिकाणी वाटतो। ज्या पद्धतीनं ठाकरे गटाकडनं टीका केली जाते की डोम कावळ्यांचा वर्धापन दिन आहे, हा नकली शिवसेनेचा वर्धापन दिन आहे असं म्हटलं जात आहे। हे बघा, तुम्ही आता झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाहिला असेल की उद्धव ठाकरे असतील, त्यांचे सगळे नेते असतील, कुठंही हिंदुत्ववादी विचाराचं प्रकटन त्यांनी केलं नाही। काँग्रेसच्या सोबत जाऊन त्यांनी सेक्युलर आणि अल्पसंख्याकांचं लागून चालन चालू केलं आणि म्हणून लोकसभेला सुद्धा त्या ठिकाणी मत जिहाद ज्याला आपण म्हणतो ते काही लोकांनी त्या ठिकाणी केलं। बाळासाहेबांच्या विचाराची खरी शिवसेना ही माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वातली शिवसेना आहे। आजच्या या वर्धापन दिनाच्या मेळाव्यातनं येणाऱ्या विधानसभेचं रणशिंग फुंकलं जाईल, कारण का तुमचा स्ट्राईक रेट हा चांगला आहे। हे बघा, आमचा स्ट्राईक रेट चांगला आहे आणि विधानसभेमध्ये सुद्धा तो चांगला राहील। 2024च्या विधानसभेला महायुतीचे 200 पेक्षा जास्त आमदार निवडून आणण्यासाठी आम्ही सगळे शेवटचा प्रश्न, नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या बाबतीत महायुती एकत्र लढते, मात्र महायुतीतीलच नरहरी झिरवळ यांनी थेट ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे। कसं बघताय, कुठेतरी महायुतीतले आमदार महाविकास आघाडीच्या बाजूने जाताना दिसत आहेत? राष्ट्रवादीमधल्या कोण्या आमदारांना किंवा कोणाला पाठिंबा दिला मला माहीत नाही, पण मला वाटते याच्या बाबतीमध्ये त्यांचेच नेते चांगलं उत्तर देतील। प्रतापराव जाधव होते केंद्रीय मंत्री, त्यांनी असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आमचा स्ट्राईक रेट चांगला आहे आणि जनमताचा कौल हा आमच्या बाजूने आहे, अशा पद्धतीची प्रतिक्रिया प्रतापराव जाधव यांनी दिलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट चरणसह विशाल पाटील, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।